ख्रिस्ती जीवन एक संधी आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली आहे. म्हणून या संधीचा आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपण सदुपयोग केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं वेळेचा सदुपयोग करा. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, संधींचाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सदुपयोग करायचा आहे. म्हणून चला आपण देवाच्या नावाला धन्यवाद देत या समयाला आपण देवाच्या नावाचं गौरव करूया आणि देवाच्या वचनाकडे जाऊया. आजच्या मन्नाच्या वचनाकडे जाऊया. आजच्या मन्नाच्या वचनासाठी आपण कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. कृपया कोणीतरी बायबल रिडिंगसाठी तयार राहा. त्याच्यामध्ये बघा देवाचं वचन आपल्याला ज्यावेळेस आज बघत असताना आपण पाहूया लूक शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 24 ते 26 वचन. लूक 11वा अध्याय वचन 24 ते 26. कोणीतरी वाचायला मदत करा. प्रेज द लॉर्ड. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जन स्थळी विश्रांतीचा शोध करीत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो जो ज्या माझ्या घरातून मी निघालो त्याच परत जाईल. आणि तो आल्यावर ते झाडलेले व सुशोभित आहे तसे पाहतो. नंतर तो जाऊन आपणापेक्षा 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत फिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षाही वाईट होते. येस, प्रेज द लॉर्ड. बघा तो या गोष्टी बोलत असता बस प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू एका व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो, ज्यावेळेस एका व्यक्तीच्या जीवनामधून येतो, त्याच्या जीवनामधून जुने सर्व कर्स, शाप जे आहे, पिढीनपिढीचे चालत आलेले शाप जे आहे, दुष्टात्म्याचा प्रभाव जो आहे, ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामधून तो काढून टाकतो. आणि ज्या पद्धतीनं करंथीकरपत्रामध्ये म्हटलेलं आहे की पहा जुने ते सर्व निघून गेलेले आहे आणि सर्व नवीन झाले आहे. आणि तेच नवीन जे आहे, तेच सगळं नवीन जे आहे परमेश्वर काय करतो, तो नवीन करतो. प्रभू म्हणतो यापुढे मरण नाही, यापुढे शाप नाही. कारण ज्यावेळेस आपण प्रभू येशूला स्वीकार करतो, त्याच्या रक्तात आल्याच्याद्वारे, त्याच्या रक्तात सिंचित झाल्याच्याद्वारे आपल्या जीवनामधून प्रभू काय करतो, शाप, अपराध, आपल्या जीवनामधले जेही जुने चालून आलेले पाप आहे सर्वांपासून आपल्याला त्या पश्चातापाकरवी प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे प्रभू काय करतो, आपल्याला त्या सर्वांतून मोकळी घेतो. प्रेज द लॉर्ड. सोडवतो. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू सोडवतो, तुम्ही विचार करा, एखादं घर ज्यावेळेस तुम्ही झाडून साफसूफ करता आणि साफसूफ करून ज्यावेळेस ते घर जे आहे तुम्ही सुशोभित करता आणि पुन्हा कालांतराने तुम्ही जर त्या घराकडे फिरकलात नाहीत किंवा ते घर तुम्ही युटिलाइज केलं नाही किंवा वापरलं नाही, तर काय होतं, त्या घरामध्ये जे तुम्ही साफ करायच्या वेळेस तुम्ही गेलेला असतात, कदाचित ते घर खूप दिवसांपासून बंद होतं आणि आता तुम्ही गेला त्याला साफसूफ करतायत. तर साफसूफ करताना तुम्हाला ज्या गोष्टी त्या ठिकाणी लागतात, तुम्हाला जाळे लागतात, तुम्हाला धूळ लागते, तुम्हाला त्या ठिकाणी उंदरं फिरत असतील, कॉक्रोचेस झालेले असतील, तिथं कदाचित तुम्हाला दुर्गंध सुटलेला असेल, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण एकदम कुबट वातावरण त्या ठिकाणी झालेलं असेल, तुम्हाला कदाचित ते पावलं जाणार नाही. अशा पद्धतीचं ते घराची अवस्था झालेली असते. आणि पुन्हा जेव्हा आपण त्याला झाडतो, मेहनत करतो आणि पुन्हा त्याला ज्यावेळेस क्लीन करतो आणि क्लीन करून आपण पुन्हा ते घर जसंच्या तसं सोडून देतो, तर काय होतं, ते घर पुन्हा कशाने व्यापलं जातं, त्याच गोष्टीने व्यापलं जातं आणि किंबहुना ते घर त्याहीपेक्षा किती अधिक त्या ठिकाणी धुळीत माखलं जातं. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण आपलं जीवन प्रभू येशूला देतो, जेव्हा आपण आपलं अंतःकरण प्रभूला देतो, जेव्हा आपण प्रभूकडे येतो आणि प्रभूकडे आल्याच्या नंतर प्रभू काय करतो, तो आपल्या जीवनामध्ये आपलं बाह्य स्वरूप नाही बदलत, त्याला बाह्य स्वरूप बदलायचंच नाही, तो आपलं अंतरंग बदलतो, आपलं अंतःकरण बदलतो. देवाचं वचन येतं. म्हणून या ठिकाणी बघा, देवाकडे आल्याच्या नंतर अनेक लोक जे आहे
त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी महापातकं जे आहे ते त्यांनी त्यागली. कारण देवाचं वचन आलं, देवाच्या वचनाने कार्य केला, लोकांनी देवावर विश्वास ठेवला, प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि त्यांनी काय केलेलं आहे, तारण साधलं. इन द सेन्स त्यांच्या जीवनामधून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी पापाचा तिटकारा करून देवाच्या वचनाचा अंगीकार करून चालण्याचं ठरवलं. इट इज कॉल्ड अ तारण. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्या तारणाचा स्वीकार केला आपल्या जीवनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावरती गेलेला आहे. त्यांनी त्या तारणाचा स्वीकार केला. त्यांनी समजलं मी पापी आहे, मी सर्वात मोठा पापी आहे. त्याचं वधस्तंभावरती रक्त माझ्यासाठी सांडलं गेलं, त्याचं शरीर माझ्यासाठी ठेचलं गेलं, असं तो विश्वास ठेवतो. तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त हाच एक मार्ग आहे ज्या मार्गाने मला जायचं आहे. हा ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये काय होतं, कृपेचा शिरकाव होतो. प्रेज द लॉर्ड. ते काय सांगतं, विश्वासाने कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालं. तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी तुम्हाला देवाची कृपा म्हणजे स्वतः प्रभू येशू तुम्हाला प्राप्त होतो. आणि ज्यावेळेस देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये येते, ही कृपा काय करते, आपल्याला मन फिरवायच लावते. हालेलुया. आपल्याला ही कृपा जी आहे मन फिरवायच लावते. आपण मन फिरवतो आणि काय करतो, पुन्हा मन फिरवणे दोन गोष्टी आहेत, पस्तावा आणि पश्चाताप. त्या गोष्टीचं गांभीर्य आपण बघूया. दोन गोष्टी आहेत, पस्तावा आणि पश्चाताप. पश्चाताप, तो व्यक्ती एकदा त्या गोष्टीमधून फिरला तर पुन्हा कधी त्या गोष्टीत वापस जात नाही. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात पश्चाताप. त्याला पश्चाताप इन द सेन्स त्याला अनुताप होतो, त्याला त्रास होतो, त्याला वेदना होतात. ते पस्तावा म्हणजे फक्त तो त्या ठिकाणी रिग्रेट करतो. तो त्या ठिकाणी फक्त विचार करतो, ही गोष्ट मी का केली, ही गोष्ट का केली, ही केली नसती तर. हे रिग्रेट आहे, हा पश्चाताप नाही आहे. पस्तावा, याला पस्तावा म्हणतात. आणि पश्चाताप इन द सेन्स ज्यावेळेस एखादी चूक होते त्या चुकीबद्दल गुन्हेगार वाटणे, स्वतः त्याचा गुन्हेगार वाटणे, मी गुन्हेगार आहे अशी भावना निर्माण होणे. त्या गोष्टीबद्दल रिग्रेट तर वाटतो, पण सगळ्यात महत्त्वाचं मी गुन्हेगार आहे ही भावना निर्माण होते. आणि त्यानंतर पश्चातापी माणूस जो आहे नम्र होतो. लक्षात ठेवा. तुम्ही बघा, जगामध्ये ज्यावेळेस लोक जे आहे एखादी चूक होते आणि चूक होऊन ज्यावेळेस ते चालतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये काय होतं, एखादा माणूस खूप हसणारा असतो, पळणारा असतो, धावणारा असतो, पटपट बोलणारा असतो आणि तुम्ही म्हणता कालांतराने तो अचानक शांत का झाला. शांत झाला, तो बोलत नाही बरं का. आता बोलत नाही, तो पहिल्यासारखं बोलत नाही, पहिल्यासारखं चालत नाही, गंभीर झाला, एकदम शांत राहतो. बऱ्याच त्या गंभीरतेमागे ना अनुभव असतात, अनुभव. आणि हे अनुभव हेच आहेत की जे माणसामध्ये रिग्रेट उत्पन्न करतात. आणि ते रिग्रेट जो आहे तो माणसाला छळत असतो, कंटिन्युअस टोचत असतो, बोचत असतो. आणि तो रिग्रेट आहे ना माणसाला शांत करायला लावतो. ऑब्व्हियसली पश्चाताप पण माणसाला शांत करतो, पण पश्चाताप करणाऱ्या व्यक्ती, रिग्रेट करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये उद्वेग राहतो. प्रेज द लॉर्ड. द्वेष राहतो. जो माणूस रिग्रेट करतो ना त्याला कंटिन्यू त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असतो, पण तो जो पश्चाताप करतो आणि जो त्यातून बाहेर निघतो ना तो पुन्हा त्या गोष्टीमध्ये काय करत नाही, जात नाही. प्रेज द लॉर्ड. कोसत बसत नाही त्या गोष्टीला. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पश्चाताप करायचा आहे, पस्तावा नाही करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आहेत प्रियांनो. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण प्रभूमध्ये आलेलो आहोत तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जुन्या गोष्टीकडे पुन्हा पाऊल फिरवता कामा नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर आपल्याला त्याने देवाच्या मार्गात आणले, मी नेहमी म्हणत असतो, इट इज अन अपॉर्च्युनिटी, नथिंग बट द अपॉर्च्युनिटी. प्रेज द लॉर्ड. आणि ही जी अपॉर्च्युनिटी परमेश्वराच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेली आहे तर कोणीही ती गमावू नये. म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाला सोडून देण्याइतकं दुष्ट मन कुणाच्याही तयार होऊ नये. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण देवाकडे येतो, देवाकडे आल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, तोवर चांगलं आहे. परंतु जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही विरोध, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही संकट, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही अडखळणं, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही ठिकाणी आडवाड काही गोष्टी करण्यासंबंधाने ज्यावेळेस लगाम लावण्यात येतो
तर तो लगाम सहन न झाल्यामुळे, त्या परीक्षा सहन न झाल्यामुळे, तो छळ किंवा अडखळण जे आहे ते सहन न झाल्यामुळे आपण काय करतो, क्वचितच देवाच्या वचनाला बाजूला ठेवून आपण काय करतो, त्या गोष्टी सहसा आपण करण्यास पुढे धसतो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, लक्षात ठेवा, मागील हप्त्यात आपण जे वचन पाहिलं उपदेशकाच्या पुस्तकामधून, जो कुंपण तोडतो त्याला सरपट असतो. प्रेज द लॉर्ड. जो कुंपण तोडतो, कुंपण मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. कुंपण देवाचं कवच आहे. कुंपण जे आहे देवाचं सुरक्षा रक्षण आहे, आणि हे सुरक्षा रक्षण मंडळीमध्ये आहे. हे देवाच्या वचनात आहे. मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. जो शरीरामध्ये आहे, प्रेज द लॉर्ड, तो त्या शरीराचा अवयव आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला शरीरामध्ये आपण केव्हा बरकरार राहू, या मंडळीमध्ये केव्हा आपण बरकरार राहू. ख्रिस्ताची मंडळी म्हणजे मी चर्चला जातो म्हणजे मी मंडळीत, असं नाही. चर्चमध्ये जाऊन अनेक लोकांच्या मनामध्ये जगिक विचार असतात. अनेक लोक चर्चमध्ये सुद्धा पापमय गोष्टी घेऊन येतात. तंबाखूची पुडी, अजून काही विचार, अजून काही गोष्टी, पापमय गोष्टी चर्चमध्ये घेऊन येतात. त्याच्यामुळे चर्च मी विषय नाही करत आहे. जे भवन आहे, भवनाबद्दल मी विषय नाही करत आहे. मी विचार करतोय त्या आत्मिक मंडळीबद्दल. कारण प्रभूने म्हटलं, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडके पुष्कळ जण चर्चमध्ये आहेत. मग सगळेजण स्वर्गात जातील का? परमेश्वराची इच्छा आहे सगळ्यांनी जावं, परंतु कोण कशा पद्धतीने घेतो यावरती गोष्ट खूप डिपेंड आहे. चर्चमध्ये कदाचित 100 लोक असतील, 20 असतील, 50 असतील, 100 असतील, 200 असतील, 1000 असतील, पण कोण वचन कसं ग्रहण करत आहे हे खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये कोणी फक्त वचन त्या ठिकाणी फक्त अटेंडन्स लावायला आलेला आहे. कोणी त्या ठिकाणी फक्त गाणे ऐकायला आलेलं आहे. कोणी त्या ठिकाणी फक्त टाइमपास करण्यासाठी आलेलं आहे. कोणी फक्त हा जातो म्हणून त्या ठिकाणी मी गेलो पाहिजे म्हणून आलेलं आहे. हे जर विचार असतील तर आपल्या जीवनामध्ये आपलं भांडं आपण उलटं ठेवून जात आहेत. आपल्या भांडामध्ये काही येणार नाही. उलट देवाचं वचन विरोधात उभं राहील की हे वचन चालू होतं, तू काय करत होता. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण आराधनेला जातो, प्रार्थनेला जातो, ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये चालतो इन द सेन्स आपण फक्त प्रार्थनेला जातो, त्यावेळेस मंडळीमध्ये आहोत का? आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, आपण आपल्या घराच्या ठिकाणी, नातेवाईकाच्या ठिकाणी, मित्र संबंधींमध्ये, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, प्रवासामध्ये आपण प्रभूमध्ये आहोत की नाही आपल्याला पारखलं पाहिजे. आज आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा जेव्हा अशा गोष्टी करतो त्यावेळेस काय करतो तुम्हाला सांगतो, रूम रिक्त राहणे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जळ स्थळांमधून विश्रांतीचा शोध घेत हिंडतो, आणि ती न मिळाली म्हणजे ज्या घरातून मी निघालो त्यात परत जाईल, आणि तो आल्यावर ते झाडलेले व सुशोभित केलेले असे त्यास आढळते. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, झाडलेले सुशोभित केलेले असं त्यास आढळते. का आढळते? कारण की त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि ती रूम जी आहे त्याला रिकामी दिसत आहे. ती अजून ॲक्वायर केली गेलेली नाही आहे. का ॲक्वायर केली गेलेली नाही आहे? कारण की तिथं अजून आपण देवाला किंवा येशू ख्रिस्ताला जागा दिलेली नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये त्याने काय केलेलं आहे, त्याने म्हटलं, मरणाच्या आणि अधोलोकाचे किल्ले माझ्या हातात आहे. म्हणजे त्याने ज्यावेळेस मरणातून तो जिवंत होऊन उठला, आणि जेव्हा तो त्या ठिकाणी जिवंत होऊन उठला, पुनरुत्थान होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की मरणाच्या आणि अधोलोकाचे किल्ले माझ्या हातात आहे. आणि आता ज्यावेळेस त्या मरणाच्या आणि अधोलोकाचे किल्ले माझ्या हातात आहे, इन द सेन्स त्याला प्रभुत्व मिळालेलं आहे, त्याला त्याच्यावरती अधिकार मिळाला आहे, हक्क मिळाला आहे. आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण जसं प्रभुत्व प्रभूला आहे तसं आत्मिक जीवनामध्ये आपण प्रभुत्व प्रभूला देतो का? प्रभुत्व, अधिकार, जेव्हा आपण आपला अधिकार प्रभूला देतो, तुम्हाला माहिती आहे, जो जुवाला जुंपलेला बैल आहे त्याच्या जीवनामध्ये त्याची इच्छा आहे तिकडे तो टर्न नाही होऊ शकत. कारण त्याची इच्छा आहे तिकडे टर्न जर झाला तर मालकाचा चाबूक बसतो, फटका बसतो, छडी बसते.
मालकाची इच्छा आहे तिकडं त्याने वळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला काय वाटतं, तो मळणीचा बैल, आपण सर्रास आहे का त्याला बैल असं म्हणतो? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे त्या मळणीच्या बैलाबद्दल पण शास्त्रात लिहिलं आहे की जो मळणी करणारा बैल आहे ना त्याचं मुसकं बांधू नको. का बांधू नको? कारण जो काम करतो त्याला खायचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आत्मिक जीवनामध्ये आपल्याला वाटतं त्या बैलांनी जर समजून घेतलं ना हा माझ्यावर अधिकार चालतो. तुम्ही बघा बैलाचं आणि मालकाचं नातं जे आहे ना ते खूप घनिष्ठ असतं. लक्षात ठेवा तुम्ही, बैलाचं आणि माणसाचं नातं आहे ना त्या शेतकऱ्याचं नातं खूप घनिष्ठ असतं. बघा तुम्ही जे आपल्याकडे शेतकरी लोक आहेत, तुम्ही जर त्या ठिकाणी बघा तुम्हाला जर का काय व्हायला लागलं ना, तुम्हाला जर का कोणी काय करायला लागलं ना, तो बैल 100% येऊन समोरच्यावर अटॅक करणार. तुम्ही लक्षात राहू द्या, त्यांचं नातं खूप घनिष्ठ असतं. पोळ्याच्या दिवशी किंवा इतर त्या ठिकाणी सणवार ज्यावेळेस राहतात ना त्यावेळेस बघा बैलाला एकदम चकाचक धुवून त्या ठिकाणी करतात. बघा त्या ठिकाणी तो मालक जो आहे ना त्या सणवाराचीच गोष्ट नाही करत, पण इतर देखील वेळेस आहे ना तो त्या बैलाची काळजी घेत असतो. बघा अनेक वेळा बैलाच्या मानेवरती जूळ ठेवून ठेवून आहे ना त्या ठिकाणी इजा होते. तर ती इजा होऊ नये म्हणून शेतकरी काय करतो, त्याला तुपाची मालिश करतो. का बरं तुपाची मालिश करतो? कारण तो मळणीचा बैल आहे, तो त्याच्यासाठी काम करतो. त्याला तो पाहिजे ते खायला देतो. त्याला व्यवस्थित त्याचे खुरं साफ करणं आहे, त्याच्या खुरामध्ये घाण जमा होते, काटे घुसतात, ते साफसूफ तो सगळं करतो. त्याचे सगळं त्या ठिकाणी काटणी छाटणी त्याचं सगळं पाहणं, त्याचं दातं पाहणं, सगळं 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 बारीक बारीक गोष्टी आहेत. आजारी पडतो बैलालाही ताप येतो, त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी केल्या जातात. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आपण आत्मिक जीवनामधले एक मळणीला घातलेले बैल आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्या जर बैलात जर काम नाही केलं ना मग काही कामाचं नाही. असा बैल कुठं देतात? त्या ठिकाणी कापणीला देतात. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण काय करत आहे हे पाहणं गरजेचं आहे प्रियांनो. आज आपण प्रभू प्रभू आपल्याला हवं तेवढं देण्यासाठी तयार आहे. एक लक्षात ठेवा, ख्रिस्ताने आपल्याला स्वतंत्ररित्या पाचारण झालेलं आहे तरी आणि तिचे कर्म करण्याकरता आपल्या शरीराला सुपूर्द करू नका किंवा शरीर वासना पूर्ण करण्यासाठी जीवन जगू नका असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आज आपल्या जीवनामध्ये त्याने स्वतंत्र केलं आहे तरी तो म्हणतो आपण ख्रिस्ताचे दास आहोत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या दास्यत्वामध्ये जे स्वतंत्र आहे ते खूप मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण इथं प्रत्येक वेळेला आपण ख्रिस्ताला स्वीकार केला तरी प्रत्येक वेळेला आपलीच इच्छा प्रभू पाहतो. आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला प्रभू आपल्याला देतो. प्रभू काय करतो? प्रत्येक वेळेला ज्याही वेळेला तुमच्या जीवनात पाप करण्याचं वेळ येईल, असं कोणाला प्रभूने केलं का? एखादा जण देवाचा आहे आणि तो दारू वगैरे सोडली, सगळं व्यवस्थित झाला आणि पुन्हा देवाला सोडला आणि पुन्हा दारू प्यायला चालला, देवाने हात धरला आणि त्याला म्हटलं बाहेर निघ, कशाला दारू पितो? झालं का आपल्यामधले असं कोणाला कधी? का नाही झालं माहिती का तुम्हाला त्या गोष्टी? कारण की तो निर्णय प्रभू आपल्यावर सोपवतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभूवर किती प्रेम करता त्या क्षणाला तुम्हाला ती दारू प्रिय आहे, त्या समाला तुम्हाला ते जग प्रिय आहे, तुमचे ते मित्र प्रिय आहे का तुम्हाला प्रभू प्रिय आहे हे प्रभू पाहतो. आणि प्रभू काय करतो? लेट हिम डिसाइड. प्रेज द लॉर्ड. त्याला डिसाइड करू द्या. आणि ज्यावेळेस तो डिसाईड करतो ना न जाण्याचं, त्यावेळेस स्वर्गात आनंद होतो. कारण एका छोट्याशा गोष्टीसाठी स्वर्गात आनंद होतो की तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये विजयी झाला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जो स्वर्गदूत दिलेला आहे ना तो त्या ठिकाणी आनंद स्वर्गात साजरा करतो. प्रेज द लॉर्ड. हा विजय झाला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू त्या ठिकाणी आनंद करतो, हा विजय झाला. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला समजून घेणं गरजेचं. मी कोण आहे? माझी जागा मी प्रभूला दिलेली आहे का? अनेक वेळा ज्यावेळेस पाप करतो, ज्यावेळेस प्रभू आपल्या जीवनामध्ये येतो, सुरुवातीला आपल्याला खूप उत्साह असतो. ती प्रभू प्रत्येक वेळेस साफसूफ करत असतो. आपल्या जीवनामध्ये पापाला एंटर करू देत नाही. देवाचं वचन जसं येत असतं ना तसं ते पापाला खदेडत असतं बाहेर. हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको, काटत असतं कंटिन्युअस. परंतु ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण ते देवाचं वचन झुगारून आपण ज्यावेळेस पापाला एंट्री करू देतो, ऑब्व्हियसली जिथं पाप आहे तिथं प्रभू थांबत नाही. देवाचं वचन त्या ठिकाणी टोचणे लावतं, परंतु प्रभू त्या ठिकाणी थांबत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचा आणि पापाचा काही संबंध नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस पाप येतं
प्रभू निघून जातो, त्यावेळेस ती रूम काय होऊन जाते, पुन्हा रिक्त होऊन जाते. आणि जेव्हा ती रूम रिक्त झालेली आहे, तर मग काय करतो, जो दुष्ट आत्मा जो आहे, मी तुम्हाला सांगितलं प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर प्रत्येकाला एक दुष्ट आत्मा त्या ठिकाणी त्याचा, जसं पवित्र आत्मा आहे, देवाचं दूत आहे रक्षण करायला, तसं तो दुष्ट आत्मा आहे रक्षण करायला, की याने देवाकडे जाऊ नये, याने सुधरू नये, याने असंच अजून घट्ट 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 होत जावं आणि असंच याने जमिनीत घट्ट होऊन जमिनीत जावं. जसं प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये येतो, जसं देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये येतो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रकाश आला, अंधार थांबत नाही, अंधार निघून जातो. पण ज्यावेळेस अंधाराला आपण अनुमती देतो, तो अंधार अधिक घट्ट होऊन बसतो तिथे. तुम्हाला माहिती आहे अंधार काय? अंधार काय? एका आंधळ्या माणसाला विचारा प्रकाश काय, आणि त्याला विचारा अंधार काय. दोन गोष्ट विचारा त्याला, प्रकाश काय आणि अंधार काय. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस एका व्यक्तीला परीक्षण करायचं होतं, एका शास्त्रज्ञाला परीक्षण करायचं होतं, की नेमकं आंधळ्या माणसाला दिसतं तरी काय. आता आपण डोळे लावले तर आपल्याला उजेड दिसतो, काहीतरी लाल लाल दिसतं. पण आंधळ्या माणसाला, आंधळ्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला दिसतच नाही, त्याच्यासाठी तो काळोख आहे पूर्णपणे. त्याला त्या काळोखाची सुद्धा कल्पना नाहीये की तो त्या काळोखात आहे. त्याला तो उजेड बिजेड काही दिसत नाही, कारण आपल्या डोळ्यामध्ये बुबुळ असल्या कारणाने तर आपण ॲनालाइज करू शकतो की बाहेर लाईट लागलेला आहे म्हणून ते थोडंसं लाल लाल दिसतं, थोडंसं चमक दिसतं, भडक दिसतं. परंतु ज्या व्यक्तीला दिसतच नाही, त्या व्यक्तीसाठी तो कलर नाहीच ना, त्याला त्या गोष्टीचं नॉलेजच नाही आहे ना. असं ज्यावेळेस शास्त्रज्ञाला लक्षात आलं, त्यावेळेस शास्त्रज्ञ जे चकित झाले की की तो पूर्णपणे ब्लाइंड इन द सेन्स, त्याला काहीच कळत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला तपासायचं आहे, आपण ब्लाइंड तर नाही झालो ना. थोडासा जरी वचनाबद्दल प्रकाश असला ना, त्या व्यक्तीला आपल्याला खेचता येईल, देवाच्या वचनाला खेचता येईल, त्याला देवामध्ये स्थिर करता येईल. परंतु ज्याच्या जीवनामध्ये प्रकाशच नाही, ज्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी रूम रिक्त होऊन प्रभूला बाहेरच काढलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे. सुपरिचित अशी उदाहरणं आपल्या जीवनामध्ये आहे, आपल्याला पाहायला मिळतं. आपण जाऊया मत्तेकृष्य वर्तमान याचा 27 अध्याय, त्याचं 3 ते 5 वचन वाचा. मत्तेकृष्य वर्तमान 27 अध्याय 3 ते 5 वचन वाचा कृपया. मत्ते. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे तू पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घातला. प्रेज द लॉर्ड. बघा, एक व्यक्ती ज्यावेळेस प्रभूला सोडून जीवन जगतो, एक व्यक्ती ज्यावेळेस पाप करतो किंवा जगिक गोष्टीला प्रभूपेक्षा जास्त महत्त्व देतो, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला सुरुवातीला तो अंध असतो, त्याला काही माहीत नसतं, तो पूर्णपणे ब्लाइंड आहे त्या गोष्टीसाठी. त्याला त्या गोष्टीची, तो त्या गोष्टीची फ्युचरच पाहत नाही, या गोष्टीत काय होणार पुढे. यहुदाने फ्युचरच नाही पाहिलं. यहुदाच्या मनात एकच होतं की त्या ठिकाणी काय, पैसा गरजेचा आहे, पैसा पाहिजे, जीवन जगायचं म्हटल्यानंतर पैसा पाहिजे रे बाबा. पैसा नसलं तर काय, पैसा आहे तर सर्वस्व आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये हे शब्द आहेत, पैसा आहे तर सगळं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण आत्मिक जीवनामध्ये जीवन जगतो. प्रभू सांगतो, या आकाशातील पक्षी पेरत नाही, कापीत नाही, तरी देखील प्रभू त्यांना गरज नाही पडू देत, त्यांना कमी नाही पडू देत कुठल्या कुठे. आपल्या का कमी पडू देईल तो? तुम्ही देवावर भरोसा तर ठेवून पहा. प्रेज द लॉर्ड. हा, मग आता आम्ही सगळं सोडून जीवन जगाव का? अरे, सोडून जीवन जगू नका, पण ते जगत असताना ख्रिस्तालाही सोडून जीवन जगू नका. प्रेज द लॉर्ड. बघा, देवासाठी कुठली गोष्ट गरजेची आहे. आज या ठिकाणी बघा, या यहुदाच्या गोष्टीवरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का, की त्या ठिकाणी बघा, जो व्यक्ती देवापासून दूर जातो आणि तो जर देवाचा व्यक्ती आहे, तो देवाचा निवडलेला व्यक्ती आहे, पहिली गोष्ट त्याच्यामध्ये पस्तावा जनरेट होतो. प्रेज द लॉर्ड. तो ॲक्च्युली त्याच्यामध्ये पश्चाताप जनरेट झाला पाहिजे.
पण पश्चाताप न जनरेट होताना त्याच्यामध्ये रिग्रेट, पस्तावा जो आहे तो उत्पन्न घेतो. आणि तो रिग्रेट उत्पन्न झाल्याच्या नंतर पहिली गोष्ट त्याला त्या गोष्टीत जाणीव होती, मी चुकलोय. प्रेज द लॉर्ड. चुकलो तेव्हाच पश्चाताप आणि पस्तावा या दोन्ही गोष्टीपैकी काहीतरी उत्पन्न होऊ शकतं, पण ते जाणीव झाली पाहिजे चुकलोय. अनेक लोकांना जाणीवच होत नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना जाणीवच होत नाही. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो असंच एक उदाहरण जे आहे जुन्या करारात आहे. शौलाने काय केलं, शौलाला परमेश्वराने काय केलं, राजासन दिलेलं आहे, राजा बनवलेलं आहे. आणि शौलाने काय केलेलं आहे, त्याने परमेश्वराने सांगितलं की अमालेक्यांना काय कर. ज्यावेळेस मी मिसरमधून येत असताना मी पाहिलं की अमालेक्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी माझ्या लोकांना त्रास दिलेला आहे. म्हणून आता काय कर, त्यांचा समाचार घेऊन त्यांचा नायनाट कर, त्यातलं काही वाचून देऊ नको. परमेश्वर आहे, आज्ञा आपल्याला ती परमेश्वराने दिलेली आज्ञा जी आहे ती आपल्याला पालन करायची आहे. आणि ज्यावेळेस ती परमेश्वराची आज्ञा आली त्याने ती आज्ञा पालन केली का, आपल्याला पाहायला मिळतं त्याने ती आज्ञा पालन नाही केलं, त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी राखून ठेवल्या. आणि ज्यावेळेस शमूएल आलेला आहे आणि शमूएल आला त्याला त्याची चूक दाखवतोय आणि त्याला त्याची चूक दाखवत असताना तो त्याला म्हणत आहे की तू चूक केले परमेश्वराचं. तो म्हणतो मी काही चूक नाही केलं. तो त्या ठिकाणी काय म्हणतो, मी काहीही चूक केलेलं नाही आहे. तो त्या ठिकाणी काय म्हणतो, मी सगळं व्यवस्थित केलं आहे. शेख शमूएल त्याचा मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये ते आहे. आणि त्या ठिकाणी म्हणतो मी काही चूक नाही केलं, मी तो उलट देवासाठी घेऊन चांगलं चांगलं आणलं. शमूएलाने त्याला आठवण करून दिली, जेव्हा तुला आणायला लावलं होतं का तिथं संपवायला लावलं होतं. प्रेज द लॉर्ड. अवज्ञा, देवाचं वचन सांगतं अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायचं आहे, परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेली, आपण अवज्ञा करतोय का. प्रेज द लॉर्ड. बघा, पाप जे आहे सहज गुंतवणारं पाप आहे. सहज आपण कदाचित आपल्या त्या पापामध्ये आपण पडतो, अशा पद्धतीचं एक पाप आहे. परंतु असं एक पाप आहे जे दिटाईने केलेलं पाप आहे. अवज्ञा हे दिटाईने केलेलं पाप आहे. प्रियानो, हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि देवा समागमी राहून समागमी राहून परमेश्वराच्या नावाचा गौरव करत चालणं, या गोष्टी परमेश्वराने तुला दाखवल्या नाही का, दाखवल्या. परंतु आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याचदा काय करतो, देवाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे त्या गोष्टी आपण काय करतो, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला दुर्लक्ष कुठे करायला लावलंय, मागील गोष्टीकडे, जैगिक गोष्टीकडे. ज्या गोष्टी तुम्ही सोडून आल्या त्या मागच्या गोष्टी, त्या मागच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावलं. पण आपण काय करतो, देवाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि जगाच्या गोष्टीकडे आपण सर्रास धावत पडतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा असं आपण करतो ना, तुम्हाला माहिती आहे शमूएलाने त्याला पूर्ण त्या ठिकाणी अध्यायामध्ये खूप वेळा त्या ठिकाणी समजून सांगितलं. तेव्हा जेव्हा शमूएल म्हणाला ना, देवानं तुला सोडलंय, तुला राजगादीवरून काढलंय, झुगारलंय, आणि शमूएल ज्यावेळेस फिरला ना त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी तो झुकलेला आहे, तो त्या ठिकाणी सरेंडर झाला. आणि तो म्हणतो मला माफ कर, मला माफ कर, माझ्यासाठी देवाला माफ. शमूएल म्हण नाही, आता नाही माफी. आता काय, तू चूक केलेली भोग आता. कारण काय, त्याचा पश्चाताप नव्हता, पस्तावा होता. तो रिग्रेट करत होता, त्याला पश्चाताप नव्हता. त्याने त्या ठिकाणी दाविदाने काय झालं, दाविदाने पण चूक केली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दाविदाच्या जीवनामध्ये दावीद राजा होता, त्याने विचार केला नाही मी राजा आहे, कोण आहे, काय आहे. तरी ज्यावेळेस त्याच्या जीवनात त्या बत्शेबे संबंधाने त्याच्या जीवनामध्ये चूक घडली त्यावेळेस त्याने अंगात राग घातलेले. प्रेज द लॉर्ड. त्याने म्हटलं मला देवाच्या हातात पडू द्या, आणि त्याने पश्चाताप केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा कुठे दाविदाला परमेश्वराने म्हटलं माझ्या मनासारखा राजा. हालेलुया. मनासारखा राजा इन द सेन्स ज्या राजाला गुडघे टेकायचे समजतात, ज्या राजाला देवाची आज्ञा ऐकायला समजतं, ज्या राजाला परमेश्वराचा शब्द समजतो, तो राजा. जो राजा असून परमेश्वराला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो, तो राजा. ज्याने मला राजा बनवलं त्याची आठवण तो ठेवतो, तो राजा. प्रेज द लॉर्ड. म्हणून दाविदाला म्हटलं हा माझा मनासारखा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर म्हणाल का आपल्याला माझ्या मनासारखा सेवक, माझ्या मनासारखा विश्वासू, माझ्या मनासारखी व्यक्ती,
एवढं तर आपलं देवासाठी असावं मंडळीमध्ये. आज आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो, आपण सर्रास निघालोय धुडघत, आपल्याला कळत नाही. तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती प्रभूला सोडून जीवन जगतो, पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये काय निर्माण होतं, पहिली गोष्ट त्याला जाणीव होते. दुसरी गोष्ट, जर तो पश्चातापाला जागा नाही देते, पस्तावा क्रिएट होतो. तिसरी गोष्ट, तुम्ही जर पुढे जर पाहिलं तर त्याने काय केलेलं आहे, त्याने त्या ठिकाणी गळफास घेतलेला आहे. काय होतं, चीड निर्माण होते. ज्यावेळेस तुम्ही जर एक शमूएलामध्ये जर का पाहिलं, ज्यावेळेस शौलाचं जीवन जर पाहिलं तर त्या ठिकाणी बघा, शौलाने काय केलेलं आहे, शौल जो आहे, जसं त्याला कळलं की परमेश्वराने काय केलेलं आहे, माझ्याऐवजी दाविदाची निवड केलेली आहे. ज्यावेळेस त्यांनी म्हटलं, शौलाने हजारो, ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं गल्ल्याताला दाविदाने ज्यावेळेस मारलं एका छोट्याशा दाविदाने, आणि ज्यावेळेस तो आला आणि लोक म्हणत आहे, शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे स्तोत्र आहे, हे गीत ज्यावेळेस लोक गात आहे त्यावेळेस शौलाला त्रास झाला. शौल काय झाला, शौलाचा तिळपापड झालेला आहे, आणि तिळपापड होऊन त्याच्यामध्ये राग क्रोध निर्माण झाला. जे व्यक्ती देवाचं वचन किंवा देवाची सेवकाई सोडून बाहेर जातात, किंवा ज्या गोष्टी, पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये उद्विग्नता आणि राग निर्माण होतो. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यामध्ये बेचैनी निर्माण होते, काहीतरी भयानक चुकल्यासारख्या गोष्टी क्रिएट होतात. आणि लक्षात ठेवा, देवाची सेवा जी आहे तुम्ही नाही करणार, तुम्हाला सांगतो, परमेश्वर, गॉड हॅज ऑलवेज अ रिप्लेसमेंट. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराकडे नेहमी रिप्लेसमेंट, कारण देवाचं कार्य प्रभू थांबू देत नाही. शौल गेला, दावीद आला. प्रेज द लॉर्ड. इस्रायलाच्या तुम्ही जर इतिहासात पूर्ण जर पाहिलं, प्रत्येक राजा गेला आणि त्यावेळेस दुसऱ्याला उभं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा पाहायला मिळतं, 12 शिष्य प्रभू निवडले, एक यहूदा इस्करियोत जो नाशाचा पुत्र होता तो नाश झाला, त्या ठिकाणी मत्थियाची पुन्हा निवड करण्यात आली. एक नवीन आहे, मत्थियाला सगळ्यांनी मत्थिया निवडलं, पण देवाने मत्थिया ह्या 11 लोकांनी निवडलं. परंतु तुम्हाला माहिती आहे, देवाने शौलाला निवडलं, शौलाला निवडलं आणि त्याचा पौल केला. हा वेगळा शौल आहे नवीन करारातला. आणि नवीन करारातला शौल, त्याला निवडलं, शौलाचा पौल केला आणि त्याला देवात आणलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराकडे रिप्लेसमेंट आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला संधी मिळत आहे ना देवाच्या कार्यासाठी, मी तुम्हाला सांगतो, मी खूप ऑपॉर्च्युनिस्ट माणूस आहे. मला ओळखणारे माणसं कदाचित जाणत, मी खूप ऑपॉर्च्युनिस्ट, म्हणजे संधी साधू. मला संधी मिळते ना तिथं मी काम करतो देवाच्या गोष्टीसाठी. जिथंही कुठं मला संधी मिळते तिथं मी उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे. जो परमेश्वराचा शब्द ऐकण्यासाठी तत्पर असतो ना, परमेश्वर त्याला उंच करतो, म्हणजे करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला संधी आली देवाची सेवा करायची, मी म्हटलं नाही, आता सगळं सुटलं तरी चालेल, मला करायची सेवा, मला निघायचं आहे. कदाचित हा माझ्यासाठी परमेश्वराचा लास्ट वर्ड असू शकतो, मी पुढे असेल का नाही मला माहिती नाही, आणि मी ते एक्सेप्ट केलं. आणि तुम्ही पाहताय माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने मला किती उंच केलेलं आहे, मला किती भरलं परमेश्वराने. मी स्वतः कदाचित विचार करतो, तो मीच होतो का? प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज बघायचंय, परमेश्वराचा शब्द आपल्याकडे येत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आपण देवाला सोडून जातो, राग निर्माण होतो, उद्वेग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, पापाचे अनेक स्वभाव त्या ठिकाणी जीवनात याला. म्हणून तो म्हटलेला आहे, आपण जे वचन वाचलं मत्त्यामध्ये, की त्याच्यामुळे तो दुरात्मा येतो आणि तो काय करतो, त्याची दशा पहिल्यापेक्षा वाईट करून टाकतो. कारण तो ज्या ठिकाणी बाय बर्थ राहतोय, त्याला तुमच्या ठिकाणी कदाचित 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष ज्या ठिकाणी राहून झालेलं आहे. तुम्ही विचार करा ना, एखाद्या ठिकाणी जर आपल्याला 10, 20 आणि 25 वर्ष झाले आणि ती रूम जर आपल्याला चेंज करायची किंवा ते घर जर आपल्याला चेंज करायचं, आपल्याला किती वाईट वाटतं. अक्षरशः गल्लीतल्या लोकांनाही वाईट वाटतं, नका ना जाऊ. स्वतःचं घर झालं तरी भाड्यानंच राहा, नका ना जाऊ. अशा पद्धतीने आपल्याला ते सोडूशी वाटत नाही. का सोडूशी वाटत नाही? कारण आपला जीव जडतो त्या ठिकाणी. मग बघा ना, विचार करा ना, तो ते घर सोडून गेलेला आहे, तो सगळीकडे फिरून कुठंच मॅच होणार नाही, तो शेवटी इथंच येईल, कारण इथंच मॅच फाउंड. आता तुम्हाला माहिती आहे, मॅट्रिमोनीवरती जुळलं जातं, हां याचे 36 गुण जुळले, मॅच फाउंड. तसं तुम्हाला माहिती का, तो सगळीकडे फिरतो आणि शेवटी मॅच फाउंड त्याला तुमच्या जवळच भेटतं. आणि मग पुन्हा तो पाहतो इथं कोणी नाही, प्रभू येशू नाही घडा इथं, चला एंट्री. आणि मग काय करतो, धूळदान करून टाकतो.
असा जो व्यक्ती जो देवात आलेला आहे, कदाचित दारू सोडून आलेला आहे, गुंडागिरी सोडून आलेला आहे, सगळं जीवन सोडून आलेला आहे, आणि असा जो व्यक्ती जर प्रभूमधून वापस जर गेला, तो जर पुन्हा परत जर केला, तर तो त्याच्या दुगणाईनं त्याच्यात प्रवेश करतो. बघा ना तुम्ही, अनेक लोक तुम्ही पाहिले असतील जे देवामध्ये व्यवस्थित चालत होते, पण ज्यावेळेस ते सोडून गेले तो डबल करायला लागले आणि एकदम ते भीत करत होते ना, आता ते भ्यायला पण नाही लागले, तो डायरेक्ट आता निर्भीडपणे करायला लागले. एवढं धाडस कुठून? ते धाडस आहे ना मध्ये निर्माण होतं. दुष्ट त्या ठिकाणी जेव्हा ताबा घेतो ना, मग तो आता कोणाला विजयी होऊ देणार नाही, अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी उभा राहतो. गरजेचं आहे ह्या अवस्थेमध्ये आपल्याला जायचंच नाही. देवाचं वचन जिथे येते ना तिथं सरेंडर करा, पुन्हा वळू नका, पुन्हा त्या पापमय गोष्टीकडे वापस जाऊ नका, आपलं जीवन देवाला द्या. तुम्हाला माहिती आहे अशाच पद्धतीनं जे आहे त्याने यहूदाचा नाश केलेला आहे. यहूदाने पश्चाताप नाही केला ना, त्या ठिकाणी गळफास घेतला. शौलाने पश्चाताप नाही केला. शौलाने अजून राजपदाचा वापर करण्यासाठी दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला. शौलाने अनेक वेळा त्याला शोधलं, शौलाने सगळं राजपाट सोडून दिलं, दाविदाच्याच मागे लागला. देवाकडून दुरात्मा त्याच्यात संचारला, तो त्याला त्रास देत असे. दावीद ज्यावेळेस विणा वाजवत असे तेव्हा त्याला बरं वाटत असे. दावीद देवाचं लेकरू आहे ना. प्रेस लॉर्ड. बघा आज आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना चर्चमध्ये आलं की एकदम शांत वाटतं, चर्चच्या बाहेर गेलं हा 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 हा, पुन्हा घरी गेलं का की ते वाद सुरू, कदाचित गाडीवर बसल्या भांडणं चालू. प्रेस लॉर्ड. बघा दुरात्मा तिथं शांत राहतो, बाहेर गेल्यानंतर रिॲक्टिवेट होतो, चप्पल बाहेर काढून जाता, देवाचं वचन ऐकता विसरून जाता, पुन्हा बाहेर गेलं सुरू. याचा अर्थ सरेंडर करणं, रिसरेंडर करणं गरजेचं आहे. आज आपल्या जीवनामध्ये देवाला आपल्याला काय करायचं आहे? रिसरेंडर करायचं आहे. परमेश्वर करो देवाला रिसरेंडर करण्यासाठी, देवाच्या नावाचा अधिक गौरव करण्यासाठी प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला सहाय्य करो. पारख करणं आज आपल्याला गरजेचं आहे. आज पारखायचं आहे मी काय करत आहे, माझ्या जीवनामध्ये देवाला आवडल ते मी जीवन जगत आहे का? कारण मी देवाला सोडून जीवन जगत आहे का देवाला आवडल ते जीवन जगत आहे? जर मी देवाला सोडून जीवन जगत आहे तर प्रियांनो, नाश याच्या पुढे काहीही गोष्ट ठेवलेली नाही. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायचं मी काय करत आहे. प्रभू करो देवाच्या वचनानुसार करण्यासाठी, देवाच्या वचनानुसार चालण्यासाठी प्रभू आपल्याला सहाय्य करो.